वेसेक्स कादंबऱ्या थॉमस हार्डी 1828 यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांना वेसेक्स नॉव्हेल्स असे म्हणतात. हार्डी यांनी इंग्लंडमधील दक्षिण पश्चिमेकडील ग्रामीण भागातील डरसेट, डेव्हन, समरसेट प्रदेशाला काल्पनिक नाव वेसेक्स दिले आणि तिथल्या समाज, संस्कृती व जीवनशैलीवर आधारित कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये टेस ऑफ द डार्बरविल्स, फार फ्रॉम द मॅडिंग क्रॉड, द मेयर ऑफ कॅस्टरब्रिज, ज्यूद द ऑब्स्क्युअर यांचा समावेश होतो. मुख्य वैशिष्ट्ये: 1. ग्रामीण जीवनाचं चित्रण. वेसेक्स कादंबऱ्यात इंग्लंडच्या ग्रामीण भागातील नैसर्गिक सौंदर्य, शेतकरी, मजूर, त्यांचे दैनंदिन जीवन यांचे वास्तववादी वर्णन आहे. 2. समाज परिवर्तन व संघर्ष. औद्योगिकीकरणामुळे होणारे सामाजिक बदल, परंपरा व आधुनिकतेतील संघर्ष या विषयांवर हार्डी यांनी भर दिला. 3. निसर्गाचे मानवीकरण. निसर्गाला मानवी भावभावना व शक्ती दिल्यासारखे वर्णन केले आहे. 4. दुर्दैव, फेट व नियतीचा प्रभाव. पात्रांच्या जीवनात नियती, संयोग, अपघात व सामाजिक परिस्थिती कशी परिणाम घडवते हे दाखवले आहे. 5. सामाजिक व नैतिक प्रश्न. वर्गभेद, स्त्रियांची स्थिती, विवाह संस्था, नैतिक दुविधा यांवर हार्डींचा भर आहे. 6. स्थानिक संस्कृती व भाषा. स्थानिक प्रथा, बोलीभाषा, लोककथा यांचा समावेश कादंबऱ्यांना जिवंतपणा देतो.